नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित राजवीर मल्होत्रा भाग 11वा. राजवीरने लेक्चर संपवून डस्टर टेबलावर ठेवले. त्याचे लक्ष अजूनही शेवटच्या बेंचवर बसलेल्या श्रीनिकाकडे होते. तिने एकदाही मान वर करून त्याच्याकडे पाहिले नव्हते. राजवीरला आता हळूहळू समजायला लागले होते की काल रात्रीच्या त्या रक्ताच्या डागांमुळे आणि आजच्या त्याच्या अनोळखी वागण्यामुळे ती दुखावली गेली आहे. कारण वारंवार ती त्याच्या हाताकडे पाहत होती, जिथे त्याने रुमाल बांधला होता. ती दिसू नये म्हणून त्याने फुल स्लीव्हचा शर्टही घातला होता, पण तरीही त्यातून तिला कळाले होतेच. तो स्टाफ रूमकडे वळाला, पण त्याचे मन मात्र वर्गातच रेंगाळत होते. दुसरीकडे श्रीनिकाने भराभर आपले सामान बॅगेत भरले. शुभू, चल लवकर, मला इथे 1 मिनिटही थांबायचे नाहीये, तिने चिडून म्हटले. अगं श्री, थांब तर खरी. दाजीने किती छान लेक्चर घेतलं आज, आणि तू तर एकदम भारी उत्तर दिलंस. शुभू तिला सावरण्याचा प्रयत्न करत होती. छान लेक्चर? शुभू, जे स्वतः खोटं बोलतात ते नैतिकता काय शिकवणार? आणि त्यांना काय वाटतं, त्यांनी चॉकलेट दिलं की मी सगळं विसरणार? काल त्यांच्या शर्टवर रक्त होते शुभू, रक्त. त्यांनी परत कुणावर तरी हात उचललाय. श्रीनिकाचा आवाज भीतीने आणि रागाने कापत होता. बन्या बापू तिथे आला. श्री, शांत हो, इथे कोणीतरी ऐकेल. आणि तुला माहित नाही का, राजवीर सर जे काही करतात ते तुझ्यासाठीच करतात. मुंबईत गजूची माणसं फिरतायत, हे विसरू नकोस. श्रीनिका काही बोलणार इतक्यात रोहित अग्रवाल आपल्या गँगसह त्यांच्या समोरून गेला. त्याने मुद्दाम श्रीनिकाच्या जवळून जाताना शिट्टी वाजवली. काय मग मॅडम, सरांच्या खूपच जवळचं उत्तर दिलंस आज. सर आणि स्टुडंटमध्ये काही खास ट्युनिंग दिसतंय, रोहितने कुत्सितपणे विचारले. श्रीनिकाने रागाने त्याच्याकडे पाहिले. रोहित, आपल्या कामाशी काम ठेव. उगाच कोणाच्या वैयक्तिक गोष्टीत ना खुपसू नकोस. वैयक्तिक? वा, म्हणजे काहीतरी वैयक्तिक आहे तर. रोहित हसत निघून गेला, पण त्याच्या त्या जाण्याने श्रीनिकाच्या मनात धडधड वाटली. तिला भीती वाटली की या रोहितला काही संशय तर आला नसेल ना. असं काही नसेल असा विचार करत मग तिघे कॉलेज कॅन्टीनकडे आज न जाता बाहेरच्या कॅफेत गेले, जे छोटे होते आणि पारंपरिक खाद्यपदार्थ तिथे मिळत. राजवीरही आज त्याच कॅफेत आला होता आणि एका कोपऱ्यात बसून कॉफी पित होता. त्याचे डोळे लॅपटॉपवर होते, पण लक्ष मात्र दरवाजाकडे होते. त्याला माहीत होते की श्रीनिका आणि तिचे मित्र इथेच येतील. अर्थात बन्याला मेसेज करून इकडे या म्हणून त्यानेच तर सांगितलं होतं. थोड्याच वेळात ते तिघे तिथे आले. श्रीनिकाने राजवीरला पाहिलं. त्याला इथे पाहून तिला कळून चुकले होते की हा प्लॅन कोणाचा असेल म्हणून. तिने बन्याकडे रागाने पाहिले, पण बन्या शुभूला घेऊन मागे एका बाकावर बसलाही होता. तसं तिने पण मुद्दाम आपली नजर वळवली आणि त्यांच्याच टेबलावर जाऊन बसली, जिथे बन्या आणि त्याला वाटत होते की त्याच्याकडे जाईल. ही मुलगी इतकी नाठाळ कशी असू शकते, राजवीरने एक सुस्कारा सोडत म्हटले. त्याने वेटरला बोलावले आणि हळूच काहीतरी सांगितले. काही मिनिटातच श्रीनिकाच्या टेबलावर 3 स्पेशल चहा आणि कांदा भजी आली. आम्ही तर हे ऑर्डर केलं नाही, शुभू म्हणाली. मॅम, ते तिकडच्या सरांनी पाठवले. वेटरने राजवीरकडे बोट दाखवले. तसं शुभ आणि बन्या हसायला लागले, पण श्रीनिका मात्र ताडकन उभी राहिली. ती सरळ राजवीरच्या टेबलापाशी गेली. आजूबाजूला काही लोक होती, त्यामुळे तिला खूप जपून बोलावे लागणार होते. सर, हे काय आहे? आम्हाला तुमची कोणतीही ट्रीट नको आहे, तिने आवाजात कठोरता आणून म्हटले. श्रीनिका, लेक्चरमध्ये चांगलं उत्तर दिलं की मी माझ्या स्टुडंट्सना ट्रीट देतो, यात वैयक्तिक काही नाही. तू इतकी हायपर का होतेस? राजवीरने आपला चष्मा खाली करत तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं. मला माहीत आहे तुम्ही हे का करताय, पण लक्षात ठेवा, मला तुमची ही नैतिकता अजिबात आवडलेली नाहीये. आणि काल रात्री तुम्ही जो शब्द दिला होता तो मोडलात, ती दबलेल्या आवाजात गरजली. शब्द मोडला नाही श्री, परिस्थितीने मला भाग पाडलं, आणि जे काही झालं ते तुला सुरक्षित ठेवण्यासाठी होतं. आता जा आणि तू चहा घे, तुला डोकं शांत करण्याची गरज आहे. राजवीरचे बोलताना आता भाव बदलले होते, पण श्रीनिका रागाने तिथून निघून गेली. तिने तो चहा घेतला नाही, पण शुभू आणि बन्याने मात्र त्याचा आनंद घेतला. राजवीरला आता कळून चुकले होते की ही सहजासहजी मानणार नाही. शुभदा, किशोर, वेलकम पार्टीला जरा अलर्ट, त्याने आपली मान नकारात्मक हलवत म्हटलं, आणि त्या दोघांच्या टेबलापाशी येत म्हटले. डोंट वरी सर, आम्ही आज तिकडे येणारच नाही आहोत.
बन्याने त्याला आश्वासक नजरेने सांगितलं. तेच बेटर आहे. नाहीतर हा रोहित, त्याने आता हसून म्हटलं. बरं चला, मी येतो, म्हणत त्याने न पिलेल्या त्या दोघांच्या कॉफीचे आणि या दोघांच्या शुभू व बन्याचेही बिल पे केलं व सरळ रेस्टोच्या बाहेर पडला. इकडे संध्याकाळी कॉलेजमध्ये पार्टीची धामधूम सुरू झाली होती. गाणी वाजू लागली होती. रोहित अग्रवालने पूर्ण जिमखाना सजवला होता. राजवीर मात्र आपल्या ऑफिसमध्ये बसून सीसीटीव्ही फुटेज तपासत होता. त्याला माहित होते की पार्टीच्या नावाखाली रोहित काहीतरी गडबड करेल. अचानक त्याला सीसीटीव्हीमध्ये दिसले की रोहित आणि सुयश एका कोपऱ्यात उभे राहून श्रीनिकाच्या दिशेने काहीतरी प्लॅनिंग करत आहेत. राजवीरने लगेच आपला कोट घातला आणि बाहेर पडला. जिमखान्यात श्रीनिका आपल्या मित्रांसोबत एका बाजूला उभी होती. सकाळपासूनचीच तिची साडी, तिने नेसलेली ती साधी पण सुंदर साडी आत्ताही व्यवस्थित पिन करून नेसली होती. पोवेची ती मुलगी आज मुंबईच्या झगमगाटात चकाकत होती. राजवीरने लांबून तिला पाहिलं आणि क्षणभर तो हरवला. पण लगेच त्याला वास्तवाचे भान आले. श्रीनिका, आजच्या पार्टीची तू क्वीन आहेस. एक डान्स तर तो बनतोस ना? रोहित श्रीनिकाच्या जवळ जात म्हणाला. मला डान्स करायचा नाहीये रोहित, मी फक्त माझ्या मित्रांसाठी इथं आली आहे. तिने नकार दिला. अगं नकार का देतेस? तुझ्या सरांना विचारू का परवानगी? रोहितने मुद्दाम जोरात म्हटलं. आजूबाजूची मुले आता त्यांच्याकडे पाहू लागली. श्रीनिका अस्वस्थ झाली. मॅनेजमेंटच्या पार्टीत कोणालाही जबरदस्ती करणं हे नियमांच्या बाहेर आहे मिस्टर अग्रवाल. तेवढ्यात मागून एक शांत पण जरब बसवणारा आवाज आला. राजवीर मल्होत्रा तिथे उभा होता. त्याच्या येण्याने पार्टीतील गाणी जणू थांबल्यासारखे वाटले. सर, आम्ही फक्त मजा करत होतो, रोहित दात खात म्हणाला. मजा आणि छळ यातली रेषा खूप धुसर असते. श्रीनिकाला डान्स करायचा नाहीये हे तिने स्पष्ट सांगितले. आता तू तुझ्या मित्रांकडे जा. राजवीरने रोहितला डोळ्यांनी स्तंभी दिली. रोहित रागाने तिथून निघून गेला, पण जाताना त्याने श्रीनिकाकडे एक खुनशी नजर टाकली. तू इथे कशाला आलीस? तुला सांगितलं होतं ना घरी जा म्हणून? राजवीर श्रीनिकाच्या जवळ जात म्हणाला. माझ्या मित्रांना पार्टी अटेंड करायची होती आणि मला कोणाला घाबरायची गरज नाही. ती अजूनही तोऱ्यात बोलत होती. श्रीनिका, हट्ट करू नकोस. गज्जूचे लोक आसपास असू शकतात. राजवीरने तिच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हटले. मग असू दे, तुम्ही आहात ना डॉन, तुम्ही बघाल ना काय करायचं तो, तिने उपरोधिकपणाने म्हटले आणि ती तिथून निघून गेली. राजवीरला तिचे हे वागणं काळजात टोचलं. त्याला माहित होतं की तिला त्याचा राग आलाय, पण तो हे सर्व तिच्यासाठीच करत होता. त्याने आपल्या फोनवर ड्रायव्हरला मेसेज केला, गाडी गेटवर तयार ठेव, ही कधीही बाहेर पडू शकते. आता पार्टी रंगात आली होती. रोहितने मुद्दाम लाईट्स बंद केले आणि जोरात म्युझिक लावले. त्या अंधाराचा फायदा घेऊन रोहितने श्रीनिकाचा हात पकडला आणि तिला खेचण्याचा प्रयत्न केला. सोड मला रोहित, काय करतोस तू? श्रीनिका ओरडली, पण म्युझिकमुळे तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचत नव्हता. राजवीरचं लक्ष पूर्ण वेळ तिच्यावरच होतं. तो अंधारातही तिचा मागोवा घेत होता. रोहित तिला जिमखान्याच्या मागच्या दाराने बाहेर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता. राजवीर धावत तिथे पोचला. त्याने रोहितचा हात इतक्या जोरात पिरगळला की रोहितच्या हातातून श्रीनिका सुटली. राजवीरने रोहितला एक जोरदार बुक्का मारला आणि त्याला जमिनीवर लोळवले. मी तुला ताकीद दिली होती रोहित, राजवीरचा आवाज वाघासारखा करायचा. क्रमशः काय होईल पुढे? यांच्या नात्याबद्दल रोहितला कळेल का? त्याचा तो गैरफायदा घेईल का? हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत राहा राज मल्होत्रा. धन्यवाद.